शेतकरी मित्रांनो, काल एका दादाची कमेंट आली की आमच्या वांग्याच्या पानावर काळे डाग आल्या, टिके आल्या. तर तुम्ही वर बघू शकता, अशा पद्धतीने फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे. तर आमचे शेतकरी मित्र पंजाबराव गाडेकर यांचे वांग्याच्या प्लॉटमध्ये असे समस्या येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढे आता सातत्याने अशा समस्या वांग्या पिकावर येणार आहेत, तसेच दुसऱ्या सुद्धा पिकावर येणार आहेत. तर त्याच्या पाठीमागचं कारण काय? तर सध्याचं वातावरण बघितलं तर हे सध्याचं वातावरण आता वरचीवर बिकट होत चालले. कारण पावसाळ्याच्या शेवटी आणि हिवाळीच्या सुरुवातीला हा जो काळ आहे, तर हा 1 महिन्याचा काळ हे पिकासाठी सर्वात घातक ठरणार आहे. कारण या काळामध्ये वातावरण हे वेगवेगळ्या प्रकारचं राहणार आहे. म्हणजे एकाच दिवसामध्ये सकाळी ऊन लागणार आहे, दुपारनंतर कधी पाऊस येणार आहे, तसंच रात्री पाटपाट थंडी वाजणार आहे आणि सकाळी लगेच दिवस निघण्याच्या अगोदर तर पानावर दैवार राहणार आहे, पानं वल्लपीच राहणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं 4 प्रकारचं वातावरण हे या दिवसामध्ये राहते. आणि या दिवसामध्ये सगळ्यात जास्त अटॅक हा आपल्या पानावर होत असतो. म्हणजेच बुरशी नाशक आणि त्याच्यासोबत आपल्याला अँटीबायोटिक घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आपल्याला कोणत्या फवारण्या करायचे, त्याला उपाययोजना काय करायचे. तर शेतकरी मित्रांनो, राम सांडोळचा शेतकरी या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉपच्या अशा 2 फवारण्या सांगणार आहे. त्या फवारण्यामधून आपल्या वांगे पीक असो किंवा इतर कोणतेही पीक असो, त्या पिकावर जे पानावर अशा पद्धतीनं काळे डाग दिसत आहेत, ठिपके दिसत आहेत, बुरशीजन्य रोग आहे आणि हे जो बॅक्टेरियाचा अटॅक आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायची, तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला फवारणी तर ही सकाळी घ्यायचं आहे. पानावरचं दैवार हडकल्यानंतर फवारणीला सुरुवात करायची. तर त्याच्यामध्ये आपण आजच्या फवारणीमध्ये पहिली फवारणी जे तुम्हाला सांगत आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पहिलं एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. तर ते म्हणजे मॅरिऑन ह्या बुरशीनाशक आपल्याला प्रति 200 लिटर पाण्यासाठी 80 ml घ्यायचं आहे. हे बुरशीनाशकासोबत आपल्याला एक दुसरं अँटीबायोटिक घ्यायचं आहे, तर ते म्हणजे स्टेप्सोसायक्लिन. तर स्टेप्सोसायक्लिन आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 20 ग्राम घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं मॅरिऑन आणि स्टेप्सोसायक्लिन ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून, म्हणजे एक बुरशीनाशक आणि एक अँटीबायोटिक, ह्या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन करून आपण आपल्या वांगे पिकावर मारलो, तर हे जे आपल्याला पानावर जे पडलेले काळे डाग आहेत, तर ते डाग नाहीसे होतील आणि पुढे येणार सुद्धा नाहीत. म्हणजे दोन्ही पद्धतीने हे औषध काम करणार आहे. तर हे आपलं वांगे पीक आहे. म्हणजे वांगे पीक असल्यामुळे ह्याच्या सोबत बुरशीनाशकासोबत आपल्याला एक कीटकनाशक गेलं तर अजून उलट फायदाच होईल. डबल फवारण्याची काही आवश्यकता राहणार नाही. म्हणून एखादी कीटकनाशक सुद्धा ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. तर कोणतं घेतलेलं बरं राहील? तर मार्शल, FMC कंपनीचं मार्शल हे आपण प्रति लिटरसाठी 2 ml अशा पद्धतीनं सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. म्हणजे मॅरिऑन प्लस स्टेप्सोसायक्लिन आणि त्याच्यासोबत मार्शल ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन जरी करून आपण आपल्या वांगे पिकावर फवारणी मारलो, तर ह्याच्यामुळं आपल्या वांग्यावरील जो टिका आहे आणि त्याच्यासोबतच कीड रोग आहे, तर हे सुद्धा नियंत्रणामध्ये येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही झाली पहिली फवारणी. आता दुसरी फवारणी एक तुम्हाला सांगतो पर्याय म्हणून, ही घ्या किंवा 4 दिवसाला अजून ही घ्या. तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण घ्यायचा आहे कोनिका. ह्याच्यामध्ये सुद्धा आता वेगवेगळे घ्यायची गरज नाही, कारण ह्याच्यामध्ये बुरशीनाशक बी आहे आणि अँटीबायोटिक आहे. त्याच्यामुळं हे कोनिका आपल्याला प्रति 200 लिटर पाण्यासाठी 300 ग्राम घ्यायचं आहे. आणि ह्याच्यासोबत सुद्धा आपण वांगे पिकामध्ये एखादी कीटकनाशक घेणं गरजेचं आहे. म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इमामॅक्टिन बेंझोएट हे आपल्याला प्रति 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्राम घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या वांगे पिकाचं नियोजन करीत असताना या दिवसामध्ये पानावर जो टिका येतोय,
डाग येतोय, करप्या येतोय, तर ह्याच्या नियंत्रणासाठी ही टॉपच्या 2 फवारण्या आहेत. 4-4 दिवसाच्या फरकानं जर ह्या 2 फवारण्या आपण केलो तर आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रण 100% नियंत्रण मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यासोबत तुम्ही जोडले जा आणि तुमच्या जर काही समस्या असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाकत चला. त्याच्या हिशोबाने आपण रेग्युलरमध्ये व्हिडिओ बनवत राहणार आहोत. धन्यवाद.